आजची विशेष बातमी आहे मुंबईच्या पाणी प्रश्नावर. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता आता केवळ धरणांवर अवलंबून राहणे शक्य नाही. म्हणूनच सांडपाणी रिसायकल करून ते थेट पिण्यायोग्य बनवण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प बीएमसीने हाती घेतलाय. आणि याची सुरुवात आपल्या कुलाब्यातून होते. या प्रकल्पातील काही अत्यंत महत्वाचे मुद्दे आणि आकडेवारी पाहूया. सध्या संपूर्ण मुंबईत एकूण 60 ठिकाणी मलजल प्रक्रिया केंद्र म्हणजेच एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. आपल्या कुलाबा येथील केंद्रात दररोज तब्बल 37 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल. यापैकी 12 दशलक्ष लिटर म्हणजेच 1,20,00,000 लिटर पाण्यावर तृतीय स्तरावरील अत्याधुनिक प्रक्रिया करून ते थेट पिण्यायोग्य दर्जाचे बनवले जाणार आहे. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असल्याने पालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली असून पाण्याचे शुद्धीकरण आणि मुख्य जलवाहिनीला पाणी पुरवण्याचे नियोजन करणारा हा अहवाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. केवळ कुलाबाच नाही, तर पाणी पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी भांडूप संकुलात देखील जलबोगद्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या जलबोगद्याचा शाफ्ट उत्खननाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जानेवारी 2027 पासून मुख्य बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात होईल. बीएमसीने या भांडूप प्रकल्पासाठी तब्बल 520 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. थोडक्यात सांगायचं तर समुद्राचं पाणी गोडं करण्याच्या प्रकल्पासोबतच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा हा जागतिक स्तरावरील प्रयोग भविष्यात पाणी टंचाई दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. आणि याची सुरुवात आपल्या कुलाव्यापासून होते. कुलाव्या याची मुख्य भूमिका बजावतोय, याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.